बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बारामतीत मोठी बातमी। बारामतीतून लढायला नकार देणारे अजितदादा नेमके कुठून लढणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। आता अजित पवार शिरूर की खडकवासला या दोनपैकी कुठल्या मतदारसंघातून लढणार अशी चर्चा सुरू आहे। पण खडकवासला भाजपच्या ताब्यात असल्याने शिरूरचा पर्याय निश्चित होऊ शकतो। शिरूरचे विद्यमान आमदार अशोक पवार सध्या शरद पवार पक्षामध्ये आहेत आणि अशोक पवार पुन्हा आमदार होत कसा असा इशारा अजित पवार यांनी देऊन झालाय। त्यामुळे आता अजितदादा खरंच शिरूरमधून लढणार का याची उत्कंठा राजकीय वर्तुळात लागून राहिली। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, खरं तर बारामतीतून अजित पवार लढणार नाहीत असे संकेत ते देत होते आणि त्यामुळे आता ते कुठून लढणार अशी चर्चा सुरू झाली होती। त्यानंतर आता एक शिरूरचा पर्याय समोर येतोय, काय अपडेट? हो, बरोबर आहे। शिरूरचा पर्याय अजितदादा आज नाही गेली महिनाभर चाचपणी करतायत। कारण जसे ते आमदार तिथले विद्यमान आमदार अशोक पवार हे शरद पवार गटाकडे गेले, दादांनी अनेकदा त्यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला, पण शिरूर मतदारसंघ मूळतः शरद पवारांना मानणार आहे हे तिथल्या आमदारांना माहिती, म्हणून आमदारांनी पवार गटातच राहणं पसंत केलं। म्हणून तिथे शेवटी उमेदवार कोण अशी चर्चा सुरू असताना सुद्धा दादा तिथून चाचपणी करत असल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण ऑलरेडी बारामतीत लोकसभेला पत्नीचा पराभव झाल्यानं दादांनी त्याच वेळी घोषित केल्याप्रमाणे जर तुम्ही पत्नीला पराभूत केलं तर मी वेगळा विचार करीन। मग आपल्या शब्दावर ठाम राहणं दादाला क्रमप्राप्त आहे, कारण बोले तसं चाले त्याची वंदावी पावले अशी दादांनी स्वतःची इमेज करून ठेवली। मग बारामतीतून लढा येणार ना, मग दुसरा पर्याय काय तर खडकवासला किंवा शिरूर। खडकवासला ऑलरेडी भाजपचा मतदारसंघ आहे, त्यामुळे तिथं जागा वाटपात पुन्हा आणखीन अडचणी येणार, त्यापेक्षा मग शिरूर आपला हक्काचा म्हणून दादा तिथनं चाचपणी सध्या करतायत, कदाचित लढू शकतात। पण सूत्रांची माहिती अशी की दादा बारामतीतनं लढणार हे आपण सांगत नाही, तर दादांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी ठासून सांगितलेलं आहे। त्यामुळे दादा नेमके बारामतीतून लढणार की शिरूर मधून लढणार हे आगामी काळातच स्पष्ट होईल। खरं, चंद्रकांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।